गुड मॉर्निंग. आता आवरून वगैरे सगळं आम्ही हे व्हाईट शर्ट वगैरे सगळं घालून निघालो ते दर्शनासाठी. काल रात्रीचं काय ब्लॉग वगैरे नाही करू शकत नाही. काल आलो तसं झोपलो वगैरे. इकडं लाईट शो वगैरे इकडचं मागं होता तेव्हा बघत होतो. आले की तसंच झोपलो होतं. सकाळ चालू होतं. आता सगळे उरकत आहेत वगैरे. डिस्कशन वगैरे चालू आहे. इथून मंदिरात जायचं आहे. तिथून दर्शन वगैरे घेऊन 9 वाजता रूमचं चेकआउट आहे. त्यासमोर मग दुसरा प्लॅन करायचा. पहिले दर्शन वगैरे घ्यायचं. आता वाट बघत होतो. नंतर नाश्ता वगैरे करून घ्यायचा आहे. नाश्ता वगैरे केला आहे. आता इथून पास वगैरे काढून आता एक अर्धा तास दर्शनाची रांगेत वगैरे लागायचे. दर्शन वगैरे आता नाश्ता केला. विशालने पोचला. हा आणि काय गण कशाला पोचलास तू? खालीपर्यंत तुला जे जे टिका लावला पाहिलं ते. तेच तुम्हाला टिका लावायचं. फोटो तिथून आत वगैरे एंट्री चालू आहे. दर्शन घेऊन डायरेक्ट मेन गेट. आता मागले क्वालिटी दर्शन झालं आहे. एकदम ओके, काय विषयच नाही. 15 मिनिटं एकदम खाली गेलो तर बाकी सगळे निघून गेले. दोघांचंच नशिबाने दर्शन झाले. एकदम ओके झाले. तीर्थाचं पाणी वगैरे अभिषेकाचं तेल पण दिलं खूप मस्त. हे समोरची साईड एकदम कुठं ते तिकडं. दर्शन वगैरे केले जाऊन रिझल्ट वगैरे लागला. बाहेर आले की रिझल्ट लागला. अख्खे खटाखट सगळे पास झाले. तिथं खुश आहेत सगळे. रिझल्ट बघायचं रे भाई. बघ ना एक्झामिनेशनमध्ये ग्रेड कार्ड. हां
दाखवत नाही रे, दाखवत नाही. हे बघ ना आधी थांब 2 मिनिटं. असं द्यायचं ह्याच्यातच ना ग्रेड कार्ड बॅकलॉग हा तिथेच रेग्युलर एक्झाम. हा इथं जायचंय. 5.7 लागला पॉइंट, सगळं क्लिअर, ऑल क्लिअर. लागला पॉइंटर विंटर लागला. अख्खे पास झाले सगळे खाटावर निघले एकदम. आता इथून रूम वगैरे, रूमवरतून बॅग वगैरे घ्यायची आणि तिथून समोर आता इंदोरला निघायचं, नाही तर इकडं ओंकारेश्वर वगैरे तिकडं जायचं. मंदिर पासून एक रिक्षा केला खराब झाला. आता बस केली, हे सगळे बसले आहेत, सगळे इथं बसले जातात. पुणे में बारिश बहुत हो रहा है ना. हाँ बारिश इकडे इंदोरला येऊन तास झालं. रूम वगैरे सापडत होतं. आता पाणी देखील सापडली. ओरिजिनलचं पफ वगैरे ट्राय करतो. क्वालिटी देते खाणं वगैरे एकदम. काय खाली काढून झोपवलं लागेल. खाली दुसरी रूम करू आपण. इंदोरला मस्त खायला व्हरायटी एकदम. पाणी पिओ, पाणी पिओ. पाण्याला पैसे भरावं लागतात ना. इकडे पण बरंच लागतं. पाण्याला भरावं लागतं तर, पण इथं महत्त्व कळत आहे ना आपल्याला किती आहे काय ते. नाही कळत. इथं पॅलेस केलेलं आहे. फ्रेश वगैरे होऊन आता थोडंसं इंदोर एक्सप्लोर, मार्केट एक्सप्लोर करायला चाललो होतं. सगळे इलेक्ट्रॉनिक वगैरे सलून वगैरे आहे तिथं. इकडं सगळं कॉस्मॅटिकवाले आहे सगळे. इकडं हे कॉस्मॅटिकवाले सगळे दुकान आहेत इकडे सगळे, जेवढं आहेत तेवढं. चालू वाटत नाही. 2 किलोमीटर राजवाडा वगैरे फेमस होता. ते 2 भाव असं मोठं साईड दिलेलं आहे. अवघडली रे.